हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील. तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज आईच्या इथून निघणार आहे. म्हणजे 3 दिवस झाले मी इथे आलेली, पण आई तिकडनं आलेला जो ब्लॉग होता तो ब्लॉग काय अपलोड झाला नाही, कारण माझ्या मम्मीच्या इथे सगळी फुल रेंज नसते आणि त्याच्यामुळे काय तो ब्लॉग अपलोड झालेला नाही आहे. सो तो आज येतोय का उद्याच्याला काय माहीत नाही, पण आज जाणार आहे त्याचा व्हिडिओ शूट. तर बघा, आता आम्ही चाललो इथे देवाला. इथे देवबाप्पा आहे, ढगाई माता. तर तिथे चाललेलो आहे देवबाप्पाला. आणि मग देवावरून येऊन वैभवच्या परत रानात जाणार आहे. काल गेलो होतो सगळेजण फुलं तोडायला, आई, मी, वैभव. पण काल काय ब्लॉग घेतला नाही, कारण मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती. तर सो त्याच्यामुळे मग मोबाईल शूट केले नाही अजिबात व्हिडिओ. नाही, दुसरं झाड आहे. आणि मग आता आज दाखवतो तुम्हाला त्याचा गुलाबाचा बाग. खूप छान आणि खूप मोठा झालेला आहे. त्याचं शेततळ पण सगळं कंप्लीट झाले, पण व्हिडिओत काय काल घेतलं नाही. सो आज थोड्या वेळाने जाऊन दाखवते आणि मग निघायचंय. चला आता देवाला पाया पडायला. तर चला आता चाललोय देवाचं दर्शन घेऊन घरी. तिथे देऊळ आहे. आणि आता रानात जाऊन थोडंसं फिरून येते. तुम्हाला जरा माझ्या भावाची गुलाबाची बाग दाखवून येते, कारण मी काल गेलते पण काय शूट केलेलं नाही व्हिडिओ. सो आता दाखवते. आणि शेततळ्यावर तर गेलीच नाही, त्याच्यामुळे शेततळ्यावर जायचं आहे तसं की. चला, मग आता मी अनपही आलोय रानात. तर त्याचा गुलाबाचा बाग तर खूप मोठा झालेला आहे. आता गुलाबाची फुलं ही काल तोडून नेलेत इथं. त्याचं टँकचं काम बघा झालेलं आहे पूर्ण. 8 दिवस झालं काम चाललं होतं. आमचे लाजोळे भाऊ राया. तर बघ, 8 दिवस झालं त्याच्या टँकचं काम चाललं होतं. आणि तो 8 दिवस किती दिवस झाले तो इथे झोपायला? 2-4 दिवस झाले तो इथंच असतो रात्रीचं झोपायला, कारण पाणी सोडलेलं आहे त्याच्या टँक मध्ये, अजून तो भरलेला नाहीये. लय मोठा आता वाटतोय. अरे, गेल्या वेळेस वाटत नव्हता एवढा मोठा. बघा किती मोठा टँक वाटतंय. कुठं आता इथून का तार कंपाऊंड करायचंय ना? तर बघा, कडनी आता तार कंपाऊंड करायचंय. कधी भरेल र? एवढा मोठा आहे म्हणल्यावर. आता 2-3 दिवस झालं, 2 दिवस झालं भरायला पाणी सोडलेलं त्याच्यात, त्याच्यामुळे आताशी एवढाच भरलेला आहे. पूर्ण भरायचा आहे. तसं का सोडलंय वैभव ते कडनी? पाणी घाल ना त्या अँगलला. नाही, मला जायचंय. उरक पाणी घाल. घाल की पटपट त्यांना पाणी. आता घालून होतंय पाणी. होतंय, घाल पटपट. त्याच्यात काय पडलंय तो टँक मध्ये? तो पलीकडं हा काय आहे? साप? तिकडं नाही म्हणत मी, तिकडं कडला साप दिसतोय का तुला? हा, तिथं दिसतोय पांढरा तो मध्ये मध्ये. चल बरोबर. खरं साप आहे? लगेच पळत पळत चढेल. नकोय, मी जायला आतमध्ये बुडल, वर बी आता यायचं नाही. कागद दिसतोय, साप नाहीये तो. तर बघा, माझ्या भावाचं एवढं मोठं. मला गुलाबाच्या ह्याच्यात द्यायचंय बागत. चल, नाही चल ना, चल. गुलाबाची बाग दाखवायची, त्याच्यात केवढी मोठी झाली. गेल्या वेळेस आली होती मी, पण त्यावेळेस खूप छोटी होती. आणि आता खूप हिरवीगार झालेली आहे. झाडं पण खूप छान अशी फुललेली आहेत इथं. इकडनं उतराय जागा आहे का पुढून? ये इकडनं मग. आणि तार कंपाऊंड करायचं राहिले बघा त्याचं. बघा इथे तार आज करायचं वाटतं, तार कंपाऊंड जे राहिले ते, कारण हे गज ठोकून घेतलेत ते.
आणि ह्याला तर 10-15 दिवस लागतील भरायला, कारण खूप मोठा टँक आहे. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते पूर्ण नीट तरी सुद्धा. तर बघा बॅक कॅमेराने चांगला मोठा दिसतोय, फ्रंट कॅमेरा आहे त्याने नीट दिसून येत नाहीये. हो तिथे वैभवची गुलाबाची बाग आहे, ऊस त्याच्या ऊसापाशी तो ऊस आहे, पलीकडे तिथे ही तो गुलाबाची बाग आहे द्राक्षाच्या बागेपाशी. वैभव बाटल्या काय ठेवल्यात इथं? काय हा का? काय घेतात का? तर भैया म्हणतोय खरं सांग ना, पण तसं असतं का खरं? तर बघा अशा लाल पाण्याच्या बाटल्या ठेवल्यावर म्हणतोय कुत्री वर चढत नाही तर असं असतं का? तो म्हणतोय नक्की कमेंट करून सांगा खरं, कारण सगळीकडे बघा इथं दिसतात इथं बाटल्या सगळीकडे ठेवल्यात कडनी. तर कमेंट करून सांगा तसं काय असतं का म्हणून. तिकडं नाही येऊ का मी? इथून नाही उतरायलेत. वजन कमी होईल? असं वजन कमी होईल का? तोंडावर पडेल. तोंडावर पाटल्यावर येऊ दगड लय घसरतात खाली. कायला का पडायची भीती वाटते. होय भाऊ, कुठून पण बोलवतोय आता बघ, दगडच खाली. येऊ नाही बाबा, इकडे या. नाही एवढं खाल्ला र, दगडच खाली येतात इथं. थांब तू नको येऊ, नाही तर तुझ्याच अंगावर येतात दगड. तर बघा मला तिथून त्यांनी उतरायला लावलं, पडले असते दगडांवरून. तिकडनं रोड आहे खाली उतरायचा, आणि इकडनं ये म्हणला खाली. तर आम्ही चाललोय आता गुलाबाच्या बागेत. रील काय होणार नाही, कारण मला जायचंय पटकन सकाळ सकाळ लवकर, उन्हाच्या आधी. परत ऊन होतं म्हणून फक्त ब्लॉग घेते, ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवते. तिकडनं तर इकडं बोलय. इथं का नाही काय केलं अजून? खोडवा ठेवलाय उगवाय मग. हा खडवा उगवतो आता. कुठून जायचं इथून? तुला वाट दिसेल तिथून. नको तू चल पुढं. पाणी कसं झालं एवढं मोकळ्या रानातच? काल गुलाबाची फुलं तोडलेली मम्मी, मी आणि भाऊ आलो होतो तोडायला. आज नाही तोडायची ना र, नाही तोडायची वय. आज फुललीच नाही, 2-3 दिवस झालं तोडत होती. तोडा चालला होता मी आल्यापासून. आज नाही तोडायची. तर बघा बाग किती भारी मोठा झालाय. माझा धर असा काढ व्हिडिओ. गुलाबी फुल नाही, एकच लाल गवले. गुलाबी पण असतं तर किती छान दिसलं असतं. तिथं मला गुलाबी गावलं होतं त्या दिवशी फुल तोडताना. पुढं तर काही दिसत नाही वाटतं. हेच तोडते आता. वाव कसलं छान दिसतंय ना. बघा हा किती मोठा गुलाबाचा बाग ते बघ झालेला तिथं गुलाबी फुले. आहे रे. तो तिथे तो इथं पण आहे ना समोर. हा? इथं पण आहे समोर. ती नाही एवढं छान दिसत. तो तिथं दोन किती छान आहेत. फुटतोय समोरच्या. ती नाही एवढं भारी. ती पलीकडलं तोड. हा ती कमी ठरते. तिथं पण आहे. मला हेच पाहिजे होतं.
वाव. तर बघा गेल्या वेळेस तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवलं होते त्यावेळेस अशी छोटी छोटीशी बाग होती, तर आता किती मोठी झाली एवढी. तरी ह्याची छाटलेली बाग आहे आणि आता परत छाटायची वाटतं. फुलं ही केल्याच्या नंतर तोडल्याच्या नंतर किती दिवसांनी छाटणार आहे फिक्स नाही फिक्स नाही का. बघा आता केवढं झालंय, बघा एवढं झाड झालेत. पावसाळ्यात हं? पावसाळ्यात छटायचं. पावसाळ्यात होय. तर चला दे इकडं. बघितलं असं कसा आहे भावाचा बाग. हे बघा कसं लपून बसलंय आतमध्ये. हा हे ऊस ऊस गुलाबाची बाग. आणि इथं जरा हे आता मोकळ ठेवले आता सध्या. आता काहीतरी करायचे, पाणी शेत तळ्यात सोडलेले त्यासाठी. मी तोडतो. ए इतकी नाही तोडायची. तिथून तोडल्यावर काय होतं ना, असे तोडल्यावर काय होतं. मस्त वाटतं त्याची. हा का. बस आहे, मी काय एवढी सगळी नेणार नाही. नको तोडू, तेवढीच मार्केटला जातील. तोडून आज काय होणार आहे, उपयोग नाही काय. फोटो काढतो. तर चला आता आम्ही चाललोय घरी, कारण निघायची पण खूप घाई आहे आणि 9 वाजलेत. 9 वाजता इथून हालायचं, तिथे मला 12 वाजता तरी पोहोचलं पाहिजे. आता मोबाईल पडला असता. बघा हे किती छान दिसतात आहेत फुलं. तर आज नाही तोडायची वाटतं, कारण एवढी उमललेली नाही आहेत. 3 दिवस झालं फुलं तोडतो इथं. उद्याच्याला तोडेल बहुतेक. आज आता पाणी दिले काल, सो उद्याच्याला चांगली उमलतील. सो चला आता जातो घरी आम्ही. त्याला पण खूप काम येतं आणि दिवसभर उलटतो म्हणतोय तुम्ही आला कसा आणि गेला कसं काय समजलं ना. तुम्हाला टायमिंगच मी दिला नाही. त्याला एवढी काम आहेत ना त्याच्या मागे. ते शेताचं काम चालले तार कंपाऊंड, तर त्या जे कामाला येतात माणसं त्यांच्या पण हाताखाली बघावं लागतंय सारखं. आणि पाणी पण चालू आहे ना तळ्यात, सारखं लाईट जाते सारखी. त्याच्यामुळे मग सारखं त्याला इथंच थांबावं लागतंय. पाणी आता शेततळं भरेपर्यंत. संध्याकाळचं पण इथंच असतो. पाणी जर चालू असलं शेतात तर इथं झोपतो. 2-4 दिवस झालं त्याच्यामुळे. तरी आज जायचंय म्हणून कसं तरी त्यांनी टायमिंग दिला मला. मी म्हटलं की मी एक सुद्धा व्हिडिओ काढला नाही इथं आली पण. तर म्हणलं चला आज तुला जायचंय ना, चल व्हिडिओ काढू म्हणून इथे घेऊन आला रानात. नाही तर त्याच्या मागे लय काम आहेत अजून. ते गजचे खांब जे खाली तार कंपाऊंड करण्यासाठी गाडलेत इथं, तर त्याला पाणी 3 घालायचे अजून. पण आता तो मला सोडून येईल आधी, बसने बसवून देईल आणि मग आता तो नंतर न येईल काम त्याच्या आवरायला. चला आता आम्ही जातो घरी. भरताय ती बघताय वय. ते चालूच असतं मामी. कुठे चाललाय. बघा आता आम्ही चाललेलो आहोत. बॅग बाहेर आणून ठेवली आणि आम्हाला काय निघू वाटा नाही. तुम्हाला मी म्हटलं होतं की नंतरच्या ब्लॉग मध्ये आमच्या बाळाला दाखवते, तर मी आता तुम्हाला आमच्या बाळाला दाखवते. तर बघा हिला इथं उन्हाला आणली थोड्या वेळ बाहेर. इथं बघा आमची पिल्लुडी झोपी गेलेली आता सध्या. लिहू काय
तर चला चला बघा, आता बाळाला टाकलेले थोडस उन्हाला, तर आता आम्ही निघतो. तिथे गेलो घ्यायची आपल्या गावात 50 रुपयाची घेऊ. 100ची घेऊ आपण. चला 50 रुपयाची. चला 50 रुपये. पुढं बसल्या दिसेल का आमची फुलं का चालू आहे? याची दे इकडे फुलं. कारच्या वर नाही का वास? अगं कुणी पण घ्यायची वरची वर फुलं काढून घेऊ दे, छान वाटतात. आता शाळेत कल म्हणतो का? आता आम्ही बसला येऊन थांबलेलो आहे. राधा कुठं नको, इथंच बस सापडते, तिथे येईल. इथं बसला आलोय आम्ही, पण अजून काही बस आलेली नाहीये. कधी येते काय माहिती आता. जागा बसायला तुला सापडली का जागा? तर बघा, आता पोहोचलोय आम्ही घरी आणि आता वाजलेले आहेत ते 1 वाजले आणि मी आले होते इकडं घराचं काम किती झाले ते बघण्यासाठी. कारण घराला जो चुना असतो कलर देण्याच्या आधी देतात, तर तो सगळा देऊन झालेला आहे. आणि आता काय याची कामं चालली आहेत इथं ते POPची. तर मग म्हटलं कामं किती झाले ते आणि किती नाही आहेत ते बघून यावं, म्हणून मग इकडे आले होते. तुम्हाला आता मी दाखवणार होते किती काम झाले ते, पण काय झालं ना, आईच्या इथून निघायच्या आधीपासून व्हिडिओ चालू केलेला होता. सो व्हिडिओ खूप मोठा होईल. जास्त उशीरचा व्हिडिओ असल्यावर तुम्ही सुद्धा कंटाळा करचाल बघण्यासाठी, आणि मग व्हिडिओ खूप मोठा पण होतोय तसा. सो मग आता ह्या व्हिडिओमध्ये नाही काही घेत, नंतरच्या व्हिडिओमध्ये सेपरेट तुम्हाला घराचा जो चुनाही दिलेला आहे, घराला पूर्ण घराला दिलेला आहे. आणि खूप छान घराचा लुक झालेला आहे बरं का. म्हणजे अजून काही कलर दिलेला नाही आहे, फक्त चुना दिलेला आहे. चुना म्हणजे कसं, कलर देण्याच्या आधी आत पांढरा कलर देतात बघा, इथे दिसतोय तुम्हाला, तर तो देतात, तो दिलेला आहे. तरी सुद्धा एवढं छान दिसतंय ना घर, खूप सुंदर असं झालेलं आहे आमचं घर. तर मला वाटतं मी नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते सगळं दाखवावं, कारण ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं मी दाखवू पण शकणार नाही. आणि खूप मोठा जर ब्लॉग झाला तर तुम्ही सुद्धा ते बघण्यासाठी कंटाळा करणार आणि मग स्किप करत करत बघणार. मग त्याच्यामुळे मी काय करते, पुढच्या ब्लॉगमध्ये पूर्ण ब्लॉग सगळ्या घराचा घेते आणि तो टाकते व्हिडिओ. सो पुढचा व्हिडिओ जो असेल कंटिन्यू करा तुम्ही, कारण पुढचा व्हिडिओ खूप छान होणार आहे. कोणत्या रूममध्ये POP करायची किंवा नाही करायची ते तसं तुम्ही मला सांगा, सजेशन पण द्या तसं. आम्ही कोणत्या कोणत्या रूममध्ये करणार आहे POP ते मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे तसं. तर सो चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते. आणि तुम्ही सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं सगळ्यांना धन्यवाद. सो चला, आजचा व्हिडिओ मी इथं संपते. बाय सगळ्यांना, भेटू एका उद्याच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.